झेडपी शाळेतील मुख्याध्यापक पदभार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांवर होणार शिस्तभंग कारवाई। जळगाव बुलडाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त असलेल्या मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारण्यास टाळाटाळ करणे आता शिक्षकांना महागात पडणार आहे। मुख्याध्यापक गैरहजर असताना किंवा पद रिक्त असताना शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाने हा पदभार स्वीकारणे बंधनकारक असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांची 1 वर्षाची वेतनवाढ बंद करण्यासह त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत। प्रशासकीय कामात अडथळा अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त असल्यामुळे किंवा संबंधित शिक्षक दीर्घ रजेवर गेल्यामुळे शालेय पोषण आहार, गणवेश वाटप आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत। काही ठिकाणी सेवाज्येष्ठ शिक्षक असूनही ते पदभार घेण्यास नकार देऊन कनिष्ठ शिक्षकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे प्रशासनाचा वेळ वाया जात असून शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम होत आहे। नवे नियम आणि निकष शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की सेवाज्येष्ठता अनिवार्य। मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रथम सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकाकडे आणि तो नसल्यास शाळेतील सेवाज्येष्ठ प्राथमिक शिक्षकाकडे पदभार सोपवण्यात येईल। महिला शिक्षिकांना प्राधान्य शाळेत सेवाज्येष्ठ महिला शिक्षिका असल्यास त्यांना प्राधान्याने प्रभार देण्यात यावा। त्यांनी लेखी नकार दिल्यासच पुढील ज्येष्ठ शिक्षकाचा विचार केला जाईल। आंतरजिल्हा बदली आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची ज्येष्ठता ही जिल्ह्यात हजर झालेल्या तारखेपासून 0 सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाईल। कडक कारवाईचा इशारा मुख्याध्यापक पदाचा प्रभार घेण्यास नकार देणे हे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 नियम 3 चा भंग मानला जाईल। अशा प्रकरणांमध्ये संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। शाळेचे आर्थिक आणि शैक्षणिक कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे आणि दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।